नमस्कार कुंभ राशींच्या भाग्यवान लोकांनो. काळ कधीच स्थिर नसतो आणि बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे हीच यशाची पहिली पायरी आहे. मे 2026 हा महिना तुमच्या जीवनात एक अत्यंत महत्त्वपूर्ण वळण घेऊन येणार आहे. कारण 7.5चा अंतिम टप्पा सुरू असतानाच तुमच्या राशीतील राहूची स्थिती तुम्हाला एका रात्रीत प्रगतीच्या शिखरावर नेऊ शकते किंवा तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे मोठे आर्थिक संकटही ओढवू शकते. जर तुमचा असा समज असेल की सर्व काही केवळ नशिबावर अवलंबून आहे, तर वेळीच सावध व्हा. कारण या महिन्यात तुमची बुद्धिमत्ता आणि चातुर्यच तुमचं भवितव्य ठरणार आहे. गुरुजी म्हणतात, बंधूंनो, कुंभ राशीचे लोक स्वभावाने अत्यंत संवेदनशील असतात आणि त्यांच्या मनातील विचारांचे काहूर सतत माजलेले असते. मी गेल्या 30 वर्षात शेकडो कुंभ राशींच्या जातकांचे भविष्य पाहिले आहे आणि एक गोष्ट सतत दिसली, जे लोक आपल्या मनावर नियंत्रण ठेवतात तेच या काळात सर्वाधिक यश मिळवतात. 7.5चा अर्थ केवळ संकट नाही, तो एक परीक्षेचा काळ आहे जो तुम्हाला आतून मजबूत बनवतो. त्यामुळे घाबरू नका, सावध राहा आणि प्रत्येक निर्णय शांत मनाने घ्या. विशेषतः 14 मे पूर्वीचा काळ तुमच्यासाठी एक गोल्डन विंडो सारखा असेल, ज्यामध्ये गुंतवणुकीच्या आणि करिअरच्या अशा संधी उपलब्ध होतील ज्या पुन्हा लवकर मिळणार नाहीत. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी किंवा व्यवसायात मोठी झेप घेण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ असली तरी तुमच्या बोलण्यातील तिखटपणा किंवा अहंकार तुमच्या बनत आलेल्या कामाचा नाश करू शकतो, हे लक्षात ठेवा. तुमचे विरोधक सध्या शांत दिसत असले तरी ते तुमच्या एका चुकीच्या पावलाची वाट पाहत आहेत. त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा प्रभावशाली गुप्त उपाय सांगणार आहे जो तुमच्या प्रगतीमधील अडथळे दूर करून 7.5चा त्रास कमी करेल. कौटुंबिक जीवनातील कलह असो किंवा नोकरीतील स्पर्धा, प्रत्येक समस्येवर या महिन्यात नेमके काय उपाय करावेत याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा. गुरुजी म्हणतात, मित्रांनो, 14 मे पूर्वीची ही गोल्डन विंडो म्हणजे विधात्याने तुम्हाला दिलेली एक सुवर्ण संधी आहे. अनेक जातक अशा संधीसमोर येऊनही केवळ भीतीमुळे किंवा चुकीच्या सल्ल्यांमुळे गमावतात. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही या काळात तुमच्या जवळच्या विश्वासू माणसाशी सल्लामसलत करून शांत डोक्याने निर्णय घेतला तर पुढचे 10 वर्षे तुमचे जीवन बदलून जाईल. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, घाई आणि लोभ हे 2 शत्रू या काळात तुम्हाला सर्वाधिक नुकसान करू शकतात. महिन्याच्या सुरुवातीलाच वैशाख पौर्णिमेच्या ऊर्जेमुळे तुमच्या प्रलंबित कामांना गती मिळेल आणि राहू तुम्हाला स्मार्ट वर्क करण्यासाठी प्रेरित करेल. मात्र शनी मंगळाच्या युतीमुळे तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो, ज्याचा परिणाम घरातील शांततेवर होईल. म्हणून वाणीवर ताबा ठेवा. 5 मेच्या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची आराधना केल्यास मानसिक शांतता लाभेल आणि घाईघाईत चुकीचे निर्णय घेण्याची वृत्ती कमी होईल. आरोग्याच्या दृष्टीने 15 मेपर्यंत पोटाचे विकार किंवा उष्णतेच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे खानपानावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. 16 मेच्या अमावस्येला चंद्रबळ कमी असल्याने कोणतेही धाडसी निर्णय घेणे टाळावे आणि मानसिक स्थैर्यासाठी ध्यानधारणा करावी. करिअरच्या बाबतीत मे महिन्याचा मध्यकाळ अत्यंत क्रांतिकारी ठरेल. जेव्हा मंगळ मेष राशीत प्रवेश करेल तेव्हा नोकरीत बढती किंवा नवीन रोजगारांच्या संधीचे जॅकपॉट तुम्हाला लाभू शकतात. गुरुजी म्हणतात, बघा, शनी मंगळाची युती म्हणजे एक प्रकारचा अग्निपरीक्षेचा काळ आहे. या काळात घरात जर एखादा छोटासा वाद झाला तर तो मोठ्या भांडणात रूपांतरित होण्याची शक्यता असते. मी माझ्या अनुभवावरून सांगतो, या दिवसात सकाळी उठल्यावर किमान 5 मिनिटे शांत बसा, मनातील नकारात्मक विचार बाहेर काढा आणि दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा. तुमच्या आईवडिलांना किंवा घरातील मोठ्यांना रोज प्रणाम करा. हे एकच कृत्य तुमच्या घरातील वातावरण बदलून टाकेल आणि शनीचा कोप कमी होईल. घरगुती आघाडीवर एखादे शुभ कार्य ठरेल किंवा नवीन वाहन खरेदीचे योग जुळून येतील. तसेच घरातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनामुळे मोठे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होईल. व्यावसायिक क्षेत्रात तांत्रिक, लोखंड किंवा परदेशी व्यापाराशी संबंधित लोकांना अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता प्रबळ आहे. शुक्र आणि गुरुच्या शुभ स्थितीमुळे 14 मे पूर्वी शेअर मार्केट किंवा जुन्या गुंतवणुकीतून अचानक पैसा हाती येऊ शकतो.
फक्त या संपत्तीचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे. धार्मिक प्रवासाचे योग असून एखाद्या गरजूला मदत केल्यास तुमचे भाग्य अधिक उजळेल. नात्यांच्या बाबतीत केतूच्या प्रभावामुळे जोडीदाराशी विनाकारण वाद होऊ शकतात, परंतु मुलांच्या प्रगतीमुळे समाजात तुमचा मान वाढेल. नेहमी लक्षात ठेवा की साडेसाती सुरू असताना महादेव तुम्हाला स्वप्नात नंदी, शिवलिंग किंवा पांढरा बैल दिसणे अशा संकेतातून सावध करत असतात, जे तुमच्या कठीण काळाच्या अंताचे प्रतीक आहेत. गुरुजी म्हणतात, मित्रांनो, आता मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो जी मी माझ्या गुरूंकडून शिकलो. साडेसातीच्या काळात शनिदेव तुमचे शत्रू नसतात, ते तुमचे परीक्षक असतात. जे या परीक्षेत उत्तीर्ण होतात त्यांना जीवनात अतुलनीय यश मिळते. दर शनिवारी सकाळी स्नान करून काळ्या तिळाने शनिदेवाची पूजा करा. गरजू माणसाला तेल किंवा काळे तीळ दान करा. हे एकच उपाय तुमच्या जीवनातील अनेक अडचणी दूर करण्यास पुरेसे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण महादेवाची कृपा नेहमी त्यांच्यावर असते जे प्रयत्न सोडत नाहीत. संकट निवारण्यासाठी दर शनिवारी पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करावा. तसेच राहूचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी महादेवाचा जलाभिषेक करताना त्यात काळे तीळ टाकून पूजा करावी. जर तुम्ही संयम आणि कष्टाची कास धरली तर मे महिना तुमच्यासाठी विजयाचा काळ ठरेल, यात शंका नाही. 25 मे नंतर बृहस्पतीची चाल तुमच्या बाजूने अधिक अनुकूल होईल आणि दीर्घकाळापासून रखडलेले न्यायालयीन किंवा सरकारी कामे मार्गी लागण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुमची वाणी आणि लेखन कौशल्य तुम्हाला नवीन ओळखी आणि मान सन्मान मिळवून देतील. त्यामुळे संधी आली तर बोलण्यास मागे राहू नका. मे महिन्याच्या अखेरीस शुक्र वृषभ राशीत स्थिरावल्यामुळे वैवाहिक जीवनातील ताण हळूहळू कमी होईल आणि घरात एक प्रकारची मधुर शांतता नांदेल. गुरुजी म्हणतात, बंधूंनो, मे महिन्याच्या शेवटचा आठवडा हा कुंभ राशीसाठी एक रिसेट बटन सारखा आहे. या काळात जे जुने वाद, जुनी दुखणी, जुने कर्ज होते त्यातून सुटकेचे दरवाजे उघडतात. फक्त तुमची नजर भूतकाळावर नाही तर भविष्यावर ठेवा. मी माझ्या हजारो शिष्यांना हे सांगतो, जो माणूस क्षमा करायला शिकतो तो खऱ्या अर्थाने मुक्त होतो. विद्यार्थ्यांसाठी हा महिना विशेष फलदायी ठरेल, कारण बुध आणि गुरुची युती अभ्यासात एकाग्रता वाढवेल आणि स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित यश मिळण्याचे योग प्रबळ होतील. जे विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी प्रयत्नशील आहेत त्यांच्यासाठी मे महिन्याचा दुसरा पंधरवडा विजा किंवा प्रवेशाच्या बाबतीत शुभ बातमी घेऊन येऊ शकतो. व्यवसायात भागीदारी करताना या महिन्यात अत्यंत सावधगिरी बाळगा, कारण जो माणूस बाहेरून विश्वासू वाटतो तो आतून वेगळाच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मातृ पक्षाकडून या महिन्यात आर्थिक किंवा भावनिक आधार मिळण्याची शक्यता असून आईच्या आशीर्वादाने मोठे संकट टळू शकते. त्यामुळे आईची सेवा आणि तिचा आदर करण्यास कधीही विसरू नका. तुमच्या आरोग्यासाठी या महिन्यात सकाळी लवकर उठून सूर्य नमस्कार घालणे अत्यंत लाभदायक ठरेल, कारण शनीचा त्रास कमी करण्यासाठी शरीर आणि मन दोन्ही निरोगी असणे गरजेचे आहे. मे महिन्यात रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित तक्रारी असलेल्यांनी वैद्यकीय सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नये. गुरुजी म्हणतात, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. हे कुंभ राशीच्या लोकांनी या महिन्यात विशेषत्वाने लक्षात ठेवावे. अनेकदा आपण पैशाच्या मागे धावताना स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर त्याच पैशाने उपचार करावे लागतात. रोज किमान 30 मिनिटे चालणे, पुरेसे पाणी पिणे आणि वेळेवर जेवणे हे 3 नियम पाळले तर शनीचे अनेक दुष्परिणाम आपोआप कमी होतात. मे महिन्याच्या शेवटी शनी आणि केतूच्या एकत्रित प्रभावामुळे तुम्हाला एकांकीपणाची भावना येऊ शकते, परंतु हा एकांत तुम्हाला आत्मचिंतनासाठी आणि स्वतःला ओळखण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. या काळात आध्यात्मिक ग्रंथाचे वाचन किंवा एखाद्या संत महात्माच्या प्रवचनाला उपस्थित राहिल्यास मनशांती मिळेल आणि जीवनाचा खरा उद्देश समजेल. कुटुंबातील लहान मुलांशी अधिक वेळ घालवा, कारण त्यांच्या निरागस हास्यातच तुमच्या सर्व थकव्याचे उत्तर दडलेले आहे. 28 मे नंतर ग्रहांची स्थिती झपाट्याने बदलेल आणि जे लोक या महिन्यात संयमाने वाट पाहिली त्यांच्यासाठी जूनचा महिना अत्यंत फलदायी ठरेल. त्यामुळे निराश न होता, हार न मानता प्रत्येक परिस्थितीत ईश्वरावर विश्वास ठेवा आणि आपले कर्तव्य नियमितपणे करत राहा.
लक्षात ठेवा, 7:30 हा शेवट नाही, तो एका उज्ज्वल भविष्याची नांदी आहे. गुरुजी म्हणतात, कुंभ राशींच्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, तुम्ही या महिन्यात जे काही अनुभवाल, मग ते सुख असो वा दुःख, प्रत्येक क्षण तुम्हाला घडवत आहे. प्रत्येक संकट तुम्हाला शिकवत आहे. महादेवाने जेव्हा विष प्राशन केले तेव्हाही त्यांनी तक्रार केली नाही. त्यांच्यासारखाच संयम तुम्ही या काळात बाळगलात तर मी खात्रीने सांगतो, पुढचा काळ तुमचाच असेल. हर हर महादेव. जर या व्हिडिओमधून तुम्हाला थोडीही प्रेरणा मिळाली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील आणि मित्र मंडळातील कुंभ राशींच्या प्रत्येक व्यक्तींना नक्की शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे असेच उपयुक्त ज्योतिष मार्गदर्शन तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. महादेवाच्या कृपेने तुमचे जीवन सुखी, समृद्ध आणि शांतीपूर्व हो, हीच आमची मनपूर्वक प्रार्थना आहे. हर हर महादेव.